सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी या शिवतीर्थावर जमलेले सर्व माझे सहकारी महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। सध्या गेले 3-4 महिने आपण बघतोय या मुंबई शहराची ज्या पद्धतीची बकाल अवस्था झाली आहे। माझे सर्व सहकारी यशवंत किल्लेदार, योगेश सावंत, कुणाल माइंडकर यांनी आपल्या समोर मांडली। कशा पद्धतीची अवस्था झाली आहे, कशा पद्धतीचे रस्ते खोदले गेले आहेत, नाले सफाईचा प्रश्न नाही, महानगरपालिकेचा भट्ट्या बोळ झालेला आहे। पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला दिसते, ज्याची अनेक उदाहरणं आपण रोज टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून बघत असतो। काही परप्रांतीयांची दादागिरी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते की नाही। परवाच कुठल्या तरी दुकानात मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, मैं मराठी नहीं बोलूंगा, जो उखाड़ना उखाड़ लो, अशा पद्धतीची भाषा वापरणारे काही लोक होते। कल्याणला मराठी माणसाला मारहाण करणारे काही लोक होते। काही सोसायट्यांमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारे काही लोक आहेत। मला त्यांना एकच सांगायचं आहे, त्यांच्या भाषेत समजेल अशाच भाषेत सांगतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी हमने काम करने का तरीका बदला है, हमारे तेवर नहीं बदले हैं, हे त्यांनी लक्षात ठेवायचं। त्याचबरोबर हे मुंबईची वाट लावणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा सांगतोय, ज्या पद्धतीने तुम्ही या रस्त्यांची वाट लावताय सगळीकडे, खड्ड्यात बसवून बसवून मारवा एकेकाला, मग बोलू नका आम्हाला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाच्या नादाला नाही लागायचं। कोणतरी येतो मुंबईत, घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे, हे इथे येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं। दुसरी कुठलीही भाषा नाही, मराठीच।